Bridge course standard 10th subject science and technology. In this video we are going to discuss about the activity number 9 of part 1st and activity number 11 to 13 of part 2. Here today we are going to discuss about the activity number 9. Reference for that is the 9th standard science textbook, chapter number 13, carbon and important element. From this, see about the hydrocarbons. These are the basic organic compounds. So you know about the what are the organic compounds and what are inorganic compounds. Along with the carbon element, hydrogen is also included in the most organic compounds. The compounds formed from only carbon and hydrogen that are called as a basic organic compound. ज्या कंपाउंड मध्ये फक्त काय असतात, कार्बन आणि हायड्रोजन असतात, तर त्याला बेसिक ऑर्गॅनिक कंपाउंड्स असं म्हटलं जातं. अँड दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ हायड्रोकार्बन्स. तर त्यांना हायड्रोकार्बन्स असं म्हटलं जातं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे कार्बनचं, सो दॅट इज द 2,4. सो हियर इन द आउटर मोस्ट शेल देर आर 4 electrons, so that are the valence electrons. If 4 electrons are added to the second orbit of the carbon, the octet becomes complete and its electron configuration becomes the stable like that of the nearest inert gas, that is the neon. जर त्याच्यामध्ये आणखीन 4 झाले इलेक्ट्रॉन्स ॲड झाले तर काय होतं, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे कार्बनचं तर ते निऑनसारखं बनतं, दॅट इज द 2,8. आणि त्याच्यामध्ये असणारं ऑक्टेट जे आहे तर ते काय होतं, कंप्लीट होतं. अँड देअर फोर व्हॅलन्सी ऑफ द कार्बन इज 4. ओके, सो धिस ऑकर्स. आता हे जे शेअरिंग याच्यामध्ये जे ऑक्टेट कंप्लीट होतं, सो दॅट इज ऑकर्स बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स रॅदर दॅन गिव्ह अँड टेक द इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इथं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हे ज्या 4 इलेक्ट्रॉनची जी काही गरज आहे तर ती शेअरिंग करून काय होतं, इलेक्ट्रॉनची शेअरिंग करून हे कंप्लीट केलं जातं. इन अदर वर्ड्स, कार्बन ॲटम कॅन फॉर्म 4 कोव्हॅलंट बॉन्ड्स विथ अदर कार्बन ॲटम्स ऑर ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट्स. म्हणजेच काय, कार्बन जो आहे तर त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तर तो काय करतो, 4 कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार करतो. आणि हे बॉन्ड तयार करण्यासाठी तो एकतर कार्बन, दुसरे कार्बन किंवा कार्बनशिवाय दुसरे काही ॲटम्स पण जे आहेत इलेमेंट्सचे तर त्याचा यूज तो करतो. सो व्हेन कार्बन ॲटम शेअर्स 1 इलेक्ट्रॉन ईच विथ द 4 हायड्रोजन ॲटम्स दॅट फॉर्म्स 4 CH बॉन्ड्स. जेव्हा एक कार्बन काय करतो, 4 इतर हायड्रोजन ॲटमशी काय करतो, शेअरिंग करतो इलेक्ट्रॉन्सचं, तर तेव्हा काय होतं, CHचे असे 4 CH बॉन्ड्स तयार होतात. अँड दॅट इज अ मिथेन. इथं काय केलं आहे, इथं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे. अँड दिस इज द इलेक्ट्रॉन डॉट मॉडेल ऑफ द मिथेन. याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असे काय आहेत, 4 हे कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार झालेले आहेत. सो याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड जे आहेत तर त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज दाखवल्या आहेत. इथं लो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट्स असतात. आणि जनरली दे आर इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. आणि दे आर प्युअर कंडक्टर्स ऑफ द heat and electricity. Then see saturated and unsaturated hydrocarbons. Carbon atom exhibit characteristic property. It can form the chain of the carbon atoms by forming covalent bonds with other carbon atoms. तर याच्यामध्ये हे काय त्याचं वैशिष्ट्य आहे कार्बनचं, सो दॅट फॉर्म्स अ चेन ऑफ द कार्बन ॲटम्स. तर तो इतर कार्बनशी कोव्हॅलंट बॉन्ड तयार करून काय करतो, त्याची एक चेन तो तयार करू शकतो. सो दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ द कार्बन. सो हायड्रोकार्बन्स हॅव्हिंग ओनली सिंगल बॉन्ड बिटवीन द कार्बन ॲटम्स दॅट आर कॉल्ड ॲज अ सॅच्युरेटेड. जेव्हा सॅच्युरेटेड असतात हायड्रोकार्बन्स तर तेव्हा त्यांच्यामध्ये हायड्रोजन आणि जे कार्बन आहेत त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो. एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. इथं पण जे आहे सिंगल बॉन्ड आहे. इथेन मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C2H6. हा का होतो, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार होऊ शकतो. प्रोपेन नंबर ऑफ कार्बन्स आर 3 अँड द मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C3H8. सम हायड्रोकार्बन्स हॅव मल्टिपल बॉन्ड्स. आता काही हायड्रोकार्बन जे आहेत तर त्याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड्स प्रेझेंट असतात.
मल्टिपल बॉन्ड कॅन बी डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड आणि हे डबल किंवा ट्रिपल असू शकतात. सो द हायड्रोकार्बन्स हॅविंग ॲटलिस्ट एखादा जरी काय असेल मल्टिपल बॉन्ड प्रेझेंट असेल सो दॅट हायड्रोकार्बन्स आर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर एक्झाम्पल आहे बघा इथिन. सो धिस हॅव वन डबल बॉन्ड C2H4 that is the molecular formula. Ethyne, this having three bonds that is the molecular formula is C2H2. Propene, so this one have one double bond, the molecular formula is C3H6. Propyne, this having triple bond, here molecular formula is C3H4. okay. Now solubility of the carbon. सोल्युबिलिटी मध्ये आपण काय म्हणू शकतो बघा. सो जनरली दिस इज इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन डिफरंट ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 9 फ्रॉम पार्ट फर्स्ट. Now see the activity number 9 questions are here. First question is classify the following substances into organic and inorganic substance. याच्यामध्ये हे जे सबस्टन्स दिलेले आहेत तर त्याचे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकमध्ये काय करायचं आहे क्लासिफिकेशन करायचं आहे. स्पून, केरोसिन, अर्धन पॉट, वूड, बेल, कार्बोनेट्स, LPG, DNA. क्लासिफाय दिस इन ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. Question 2, find an odd one out. शुगर, कॉटन, सॉल्ट, पेपर. ऑड वन काय करायचं आहे सेपरेट करायचं आहे. इथिन, इथेन, इथाइन, प्रोपेन. सेपरेट दिस ऑड वन. देन थर्ड वन इज मीथेन, इथेन, प्रोपेन, इथिन. Question 3, observe the following structural formula. Identify the type of hydrocarbons. आता इथं काय केलं आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिलेला आहे तर याच्यामध्ये काय करायचं आहे कुठला हा हायड्रोकार्बन आहे तर त्याचं नाव लिहायचं इथं C2H6 here C3H4 here C4 and H6 and here C5 and H12. Then question 4, see here the chemical formula of ethane is C2H6. Draw its structural formula. आता आपण बघितलं त्याप्रमाणे काय करायचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे इथं C2H6 चा. क्वेश्चन 5, राईट द प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड्स. तर कोव्हॅलंट कंपाऊंडचे प्रॉपर्टीज लिहायचे आहेत. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 11 फ्रॉम द पार्ट सेकंड. And for that chapter number 6 classification of the plant. So see here what are the plants. The group of autotrophic living organism having eukaryotic cell with cell walls is the group of plants. तर plants have become autotrophic as they perform the photosynthesis with the help of chlorophyll. प्लांट जे आहेत तर ते ॲटोट्रॉपिक का बनलेत तर त्यांच्यामध्ये काय होतं फोटोसिंथेसिस होते with the help of chlorophyll. Living organisms of the plantae that are the main source of the food for all other living organisms. So here classification of the living organism given here. You already studied this in 8th standard. See here this is the classification of the plantae. It is classified mainly into cryptogams and phanerogams. Cryptogams are Thallophyta, Bryophyta and Pteridophyta. And phanerogams are the gymnosperms and angiosperms. Angiosperms again divided into dicots and monocots. So from the cryptogams, first division is the Thallophyta. Here these plants are mainly grows in the water and these do not have the specific parts like the roots, stem, leaves, flowers, but they are autotrophic due to the presence of the chlorophyll and they are called as the algae. याच्यामध्ये mainly याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रूट स्टेम किंवा लीव्स सारखे असे पार्ट्स याच्यामध्ये नसतात आणि मेनली हे काय म्हणतात त्यांना अल्गीज असं म्हटलं जातं.
याच्यामध्ये दे शोज द डायव्हर्सिटी, विविधता दर्शवतात हे. मे बी दीज आर युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर, मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज. आणि एक्झाम्पल्स दिले तिथं स्पायरोगॅरा, इलोथ्रिक्स, अल्वा, सर्गॅसम एक्सेट्रा. सी हियर various types of the fungi like the yeast and molds do not have the chlorophyll that are also included in this group. याच्यामध्येच काय केले, त्यांना सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे, त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत नाही. सो दीज आर एक्झाम्पल्स. नाउ नेक्स्ट सी हियर सेकंड डिविजन इज द ब्रायोफाइटा. सो दिस इज द amphibians because they grow in moist soil but need water for the reproduction, therefore these are called as the amphibians. याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं आहे बघा प्लांटचं, हे थॅलॉइड प्लांट आहे, म्हणजे पसरट असतं, मल्टीसेल्युलर आणि ॲटोट्रॉपिक आहे. आणि याच्यामध्ये रिप्रोडक्शन जे आहे हे बाय स्पोर फॉर्मेशन, म्हणजे स्पोर्स तयार होतात आणि थ्रू दॅट स्पोर्स रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. याच्यामध्ये दीज प्लांट्स स्ट्रक्चर जे आहे प्लांट बॉडी ब्रायोफाइट्सचं हे कसे असतं बघा, दीज आर द फ्लॅट रिबन लाईक लॉंग आणि विदाऊट ट्रू रूट्स. त्याच्यामध्ये सुद्धा ट्रू रूट्स नाहीत, स्टेम लीव्ज वगैरे हे ट्रू नाहीत, तर त्याच्याऐवजी काय असतं बघा स्टेम लाईक किंवा लीफ लाईक पार्ट्स असतात आणि रूट लाईक काय असतं रायझॉइड्स असतं. याच्यामध्ये पण कंडक्शनसाठी किंवा वॉटरच्या कंडक्शनसाठी स्पेसिफिक टिश्यूज प्रेझेंट नसतात, अब्सेंट असतात. याच्यामध्ये मॉस दॅट इज द फ्युनेरिया, मार्संटिशिया, त्याच्यानंतर अँथ्रोसिरॉस आणि रिक्सिया, दीज आर द एक्झाम्पल्स. देन सी द थर्ड डिविजन दॅट इज द टेरिडोफाइटा. बिफोर दॅट सी दीज आर द प्लांट्स ऑफ द ब्रायोफाइटा डिविजन्स. दिस इज द फ्युनेरिया, देन मर्चेंशिया अँड अँथ्रोसिरॉस. Then division third Pteridophyta. These are the well developed. These plants have well developed root, stem आणि leaves याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यानंतर टिश्यूज पण आहेत कंडक्शनसाठी फूड आणि वॉटरच्या. बट त्याच्यामध्ये दे डू नॉट बिअर फ्लॉवर्स, याच्यामध्ये फ्लॉवर्स अजिबात येत नाहीत. याच्यामध्ये जे रिप्रोडक्शन आहे विथ द हेल्प ऑफ स्पोर्स होतं. त्याच्यानंतर याचे एक्झाम्पल्स दिले आहेत बघा, नेफ्रोलिपिस, मार्सिलिया, टेरिस, ॲडेन्शिया, हे काय काही एक्झाम्पल्स याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके. नेक्स्ट जो ग्रुप आहे फॅनोराग्राम्स जे आहेत, याच्यामध्ये फॅनोग्राम्समध्ये काय आहेत बघा, स्पेशल स्ट्रक्चर असतात रिप्रोडक्शनसाठी आणि दे प्रोड्यूस सीड्स, दे आर द फॅनोराग्राम्स. याच्यामध्ये रिप्रोडक्शन जे आहे तर सीड फॉर्म्स होतात आणि याच्यामध्ये सीडमध्ये एम्ब्रिओ आणि स्टोर्ड फूड असतं आणि जर्मिनेशन झाल्यानंतर सीडचं काय होतं, जे सीडमध्ये स्टोर्ड फूड आहे तर त्याचा यूज केला जातो फॉर द प्रोसेस ऑफ जर्मिनेशन. तर याच्यामध्ये जर्मिनेशन होतं आणि न्यू प्लांट ग्रो होतं. डिपेंडिंग अपॉन द सीड्स आर एनक्लोज्ड इन द फ्रूट ऑर नॉट, दीज आर क्लासिफाईड इन टू जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स. जिम्नोस्पर्म जे आहेत तर त्याच्यामध्ये सीड्स आर एनक्लोज्ड, सीड्स आर डू नॉट एनक्लोज्ड इन द फ्रूट. द डिव्हिजन फर्स्ट दॅट इज द जिम्नोस्पर्म्स. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे बघा, सायकसचं एक्झाम्पल आहे. दीज आर मेनली एव्हरग्रीन पेरेनियल प्लांट्स जे आहेत तर ते म्हणजे बहुवार्षिक आहेत. तर याच्यामध्ये उडी स्टेम आहे त्यांचं आणि याच्यामध्ये ब्रांचेस काय असतात, अब्सेंट असतात. लीव्ज जे आहेत तर त्याचा एक क्राऊन तयार झालेला असतो पूर्ण असं डोम शेपड. याच्यामध्ये प्लांट्स आहेत, मेल आणि फिमेल फ्लॉवर्स होतात, वेगळ्या स्पोरोफिल जे आहेत तर त्याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये सीड्स जे आहेत दीज आर डू नॉट हॅव नॅचरल कवरिंग, सो दीज डू नॉट फॉर्म द फ्रूट्स अँड देअरफॉर दीज आर कॉल्ड एज द जिम्नोस्पर्म्स. एक्झाम्पल्स आर गिवन हिअर, सायकस, पेसिया, क्रिसमस प्लांट जे आहे ते, थुजा, देन पायनस. सी हिअर एंजिओस्पर्म्स. दीज आर हे फ्लावर्स काय असतं, याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे.
याच्यामध्ये फ्लॉवर डेव्हलप नंतर फर्टिलायझेशन नंतर काय होतं, फ्रूट आणि सीड्स काय होतं त्याच्यामध्ये फॉर्म होतात. दीज सीड्स आर कवर्ड, याच्यामध्ये सीड्स कवर्ड असतात आणि म्हणून याला काय म्हणतात, एंजिओस्पर्म्स. These plants whose seeds can be divided into two equal wholes that are called as the dicotyledon, and the plants whose seeds cannot be divided into equal parts, these are called as the monocotyledon plants. See here, difference between dicotyledonous and monocotyledonous plant is given here. So this is about the activity number 11. Now activity number 12, for that chapter number 8, useful and harmful microbes. See first useful microorganisms, lactobacilli. See here, lactobacilli, these are the microorganisms here used for production of the curd or yogurt. Here the lactobacilli convert the lactose sugar in milk into the lactic acid, and this is a fermentation process. सो याचा रिझल्ट म्हणून pH जो आहे मिल्कचा तो दॅट गेट डिक्रीजेस अँड कोॲग्युलेशन म्हणजे काय होतं, घट्ट होत जातं. मिल्क प्रोटीन जे आहेत तर ते काय होतात, कोॲग्युलेट होतात. दस मिल्क प्रोटीन्स आर सेपरेटेड फ्रॉम द अदर कन्स्टंट मिल्क, अँड धिस इज व्हॉट हॅपन वेन मिल्क चेंजेस इनटू योगर्ट. आणि अशा प्रकारे काय होतं, मिल्क योगर्टमध्ये कन्वर्ट होतं. याच्यामध्ये योगर्टमध्ये सोअर टेस्ट असते बिकॉज ऑफ द लॅक्टिक ॲसिड, म्हणजे आंबटपणा असतो. pH इज लो विच डिस्ट्रॉय द हार्मफुल मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क. हिअर सी युजेस आर गिवन, योगर्ट, बटरमिल्क, घी, चीज, श्रीखंड. सो लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ द सिडार, देन कोकिया आणि पिकल्स ऑफ द व्हेजिटेबल्स हे तयार करण्यासाठी काय केलं जातं, लॅक्टोबॅसिली वापरले जातात. त्याच्यानंतर काही ॲबडॉमिनल डिस्कम्फर्टसाठी सुद्धा काय केलं जातं, वापरलं जातं. डोमेस्टिक कॅटल, काऊज, बफेलोज फॉडर जे आहेत तर ते फर्मेंटेड करून काय केलं जातं, त्यांना फॉडर दिलं जातं. त्याच्यानंतर फर्मेंटेशनची प्रोसेस आहे तर दॅट इज यूज्ड टू मेक द वाईन अँड सम टाईप ऑफ ब्रेड. देन नेक्स्ट वन इज अ rhizobium. See here, rhizobiums, these are present in the root nodules of the leguminous plants. See here, so rhizobium, these are living in the root nodules which supply the nitrates and amino acids in that plant, and the exchange get the energy in the form of the carbohydrate from plants. तर रूट नोड्यूलमध्ये काय असतात, हे रायझोबिया बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. हे काय करतात तर नायट्रोजनचं नायट्राइट्स आणि ॲमिनो ॲसिडमध्ये कन्व्हर्जन करतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना एनर्जी मिळते, कार्बोहायड्रेट्स प्लांट्सकडून मिळतात. आणि हे अशा प्रकारे दोन्हीला, रायझोबियमला आणि त्या होस्ट प्लांटला, दोन्हीला हे काय असतं, बेनिफिशियल असतं. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ सिम्बायोसिस. ओके. See here, this is the yeast. This one is the picture of the yeast, and it is also used for the fermentation in different bakery products. This yeast is used for the making of the bread. This yeast is also used. Then see here, antibiotics, carbon compound obtained from the some bacteria and fungi for destroying, preventing the growth of the harmful microorganism, and that is called as the antibiotics. कार्बन कंपाऊंड जे आहेत काही बॅक्टेरिया आणि फंगसपासून काय केलं जातात, हे मिळवले जातात आणि त्याचा यूज जो आहे तर तो काय केला जातो, जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी किंवा त्यांच्या ग्रोथला प्रिव्हेंट करण्यासाठी हे जे कार्बन कंपाऊंड वापरले जातात, दॅट आर कॉल्ड ॲज द अँटीबायोटिक्स. आणि हे 20th सेंचुरीमध्ये याचा जो शोध आहे तर तो लागलेला आहे. तर ट्युबरक्युलोसिस जे आहे तर त्याच्यावर सुद्धा काय केलं तर याचा यूज केला जाऊ शकतो.
अँटीबायोटिक्स जे आहेत तर ते मेनली बॅक्टेरिया जे आहेत तर त्याच्यावर यूज केलं होतं. दॅट ॲक्ट्स ऑन मेनली अगेन्स्ट द बॅक्टेरिया. सम अँटीबायोटिक्स कॅन डिस्ट्रॉय प्रोटोझोन्स ऑल्सो, and antibiotics are useful against the wide varieties of bacteria and they are called as the broad spectrum antibiotics. आणि एक्झाम्पल दिलेत बघा, ॲम्प्लिसिलिन, ॲमोक्सिसिलिन, टेट्रासायक्लिन. त्याच्यानंतर हे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स जे आहेत, व्हेनेवर पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज डेफिनेटली नोन, दीज आर कॉल्ड ॲज अ नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आणि एक्झाम्पल आहे त्याचे पेनिसिलिन, जेंटामायसिन, एरिथ्रोमायसिन एक्सेट्रा. नाव सी हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये फंगस आहे. फंगस जे आहे तर ॲक्च्युली हे कशावर बघा, तर सफिशियंट जर मॉइश्चर असेल तर त्यांच्यामध्ये काय होतात, हे त्याचे जे स्पोर्स आहेत तर ते जर्मिनेट होतात. कशावर, कॉटन फॅब्रिक, गनी बॅग्स जे आहेत त्याच्यावर, लेदर, वुडन आयटम्स याच्यावर. आणि हे काय करतात, दे पेनिट्रेट डीप इन टू द मटेरियल ऑब्टेनिंग द न्यूट्रिशन अँड टू रिप्रोड्यूस. आणि त्याच्यामुळे हे जे मटेरियल्स आहेत दॅट कॉजेस विअर अँड बिकम वीक. आणि देअर फोर गनी बॅग्स, लेदर आयटम्स लाईक शूज, पर्सेस, बेल्ट्स ऑन विच फंगस ग्रोन डू नॉट लास्ट लॉंग, म्हणजे जास्त दिवसांपर्यंत टिकून राहत नाहीत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे त्याच्या फंगस जे आहे तर ते बघा, पिकल्स, मुरांबा, जॅम, सॉस याच्यावर पण त्यांची ग्रोथ होते. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामधले हे ज्या फूड आयटम्स आहेत त्याच्यामधले न्यूट्रियन्स जे आहेत तर ते काय केले जातात, त्याचं रिड्यूस होतात. फंगस जे आहे तर ते मायकोटॉक्झिन्स जे आहेत ते काय करतात, रिलीज करतात. दॅट इज द पॉयझनस केमिकल, जे फूडमध्ये जातं आणि फूड काय होतं, पॉयझनस बनतं. त्याच्यानंतर कोस्ट्रिडियम, हे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. दीज अल्सो आर द हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. दीज आर द कोस्ट्रिडियम स्पेसीज. तर वेगळ्या 100 टाईपचे काय स्पेसीज आहेत. त्याच्यामध्ये जे काय आहेत काही त्याच्यामधले बॅक्टेरिया जे आहेत तर ते फ्री लिव्हिंग आहेत सॉईलमध्ये, काही ॲलिमेंटरी कॅनलमध्ये पण ह्युमनच्या काय असतात, प्रेझेंट असतात. तर याच्याशिवाय काही अदर टाईपचे पण काय आहेत, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे हार्मफुल आहेत. याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस, प्रोटोझोआ, फंगस जे वेगळे डिसीजेस स्प्रेड करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 12. Now see activity number 13, reference for this 17th chapter, Introduction to Biotechnology. This is part 2. Now see what are the tissues. Tissues, the group of cells having the same origin, same structure and same function, that are the tissues. तर याच्यामध्ये cells are divided into different groups which perform the definite function. Okay, now here the types of tissues: simple tissue and complex tissue. Simple tissues which are made up only one type of cells, एकाच प्रकारच्या सेलपासून तयार झालेले सिंपल टिश्यूज आहेत. एक्झाम्पल इपिथेलियल टिश्यू ऑफ ॲनिमल्स, मेरिस्टेमॅटिक टिश्यूज ऑफ द प्लांट्स. कॉम्प्लेक्स टिश्यू जे आहेत these are made up of more than one type of cells. ब्लड ऑफ द ॲनिमल्स, झायलेम, फ्लोएम हे प्लांट्समधले आहेत. तो प्लांट्स आणि ॲनिमल्स जे आहेत तर त्याच्यामधला डिफरन्स जो आहे तर तो इथे दिला आहे. नाव सी हिअर ॲनिमल टिश्यूज. ॲनिमल टिश्यूज देर आर 4 टाईप्स ऑफ मेन टाईप्स ऑफ ॲनिमल टिश्यूज. कुठले कुठले बघा, इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड nervous tissue. These are the 4 main types of the tissue. Epithelial tissues, so this is the chart for the types of epithelial tissues. Here squamous, stratified, granular, columnar and ciliated epithelium and cuboidal epithelium.
all these are the different types of tissues, epithelial tissues. Now see connective tissue. Connective tissue, these tissues join different parts of the body. Here these are the different types of connective tissue. Blood, that is the fluid type of connective tissue. Then lymph, areolar tissues, adipose tissue, cartilage, bones. Then tendons and ligaments. All these are the types of connective tissue. Now see muscular tissue. Muscular tissue, striated, non-striated and cardiac muscles. These are the types of muscular tissues. See here, this is the nervous tissue. Nervous tissue which responds to stimulus like the touch, sound, odor, etc. The cells of the nervous tissue, see nerve cells. This is the diagram of nerve cells. Now the tissues from the plant. See here meristematic tissues. These are present in the parts of the plant that grows. Here cells of the meristematic tissue contains the thick cytoplasm, conspicuous nucleus, thin cell wall, compactly packed together. Here the diagram, see here location of the meristematic tissue in the plant. Then this is the permanent tissue. These are of two types, simple permanent and complex one. Simple permanent tissue, this is the epidermis, the outer surface of the plant that is made up by one layer, it is called as the epidermis. See, all these are the types of simple permanent tissues, parenchyma, collenchyma and sclerenchyma. Their structure, then location, function and subtypes are given here in this chart. Then these are the types of complex permanent tissues, xylem and phloem. The characteristics, types of the cells and the function, this is given in this chart. See here biotechnology, the technique of the bringing about the improvements in the living organism by artificial genetic changes and by hybridization for the welfare of the human being, that together called as the biotechnology. याच्यामध्ये ही बायोटेक्नॉलॉजीची काय डेफिनेशन आपण सांगू शकतो. याच्यामध्ये दिस इन्क्लूड्स द टेक्निक ऑफ द जेनेटिक इंजिनिअरिंग अँड द टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर, सी हियर. These all are the various processes in the tissue culture. Source plant, then bulb acorn of the plant, primary treatment, reproduction or the multiplication, shooting and rooting, primary hardening and secondary hardening. So these all are the various processes in the tissue culture. Now here see the changes that occurs in the agriculture management. Here modified crops, that is the GM crops, are produced with the help of the DNA natural crops. तर याच्यामध्ये ह्या ज्या व्हरायटीज आहेत तर त्या याच्यामध्ये आपल्याला सापडत नाहीत, तर त्या आर्टिफिशियल तयार केलेले आहेत. याच्यामध्ये ह्यामध्ये काय काय कुठल्या कुठल्या ॲबिलिटी आहेत. सो दीज आर विस्टँड एन्व्हायरमेंटल ट्रेस. तर याच्यामध्ये काय होतात, कुठल्याही प्रकारचे जे एन्व्हायरमेंटल ट्रेस आहे जसं टेम्परेचर, वेट, ड्राय, फेमॅन, चेंजिंग क्लायमेट, याच्या विरुद्ध काय होतं, हे जगू शकतात. तर याच्यानंतर आणखीन काय याच्या प्रॉपर्टीज बघा. दीज आर द रेजिस्टंट टू इन्सेक्ट, पेस्ट, पॅथोजन, केमिकल, विडीसाईट. याच्यामध्ये काय ह्या क्रॉप्स जे आहेत तर ते युजफुल ठरू शकतात. अशा काही क्रॉप्सची काय केले तिथे एक्झाम्पल्स पण दिलेत बघा. इथं मेज, पोटॅटो, राईस, सोयाबीन, टोमॅटो, कॉटन जे आहेत तर त्याचे काय केले एक्झाम्पल दिलेत. All these are the applications of the biotechnology in the floriculture, nurseries, forests, etc. These are the different applications. These all are the applications. So there is another one concept, agrotourism. याच्यामध्ये
It is a good business. Plantlet of the flowering, medicinal, ornamental vegetables, plants, fruit trees can be produced on the large scale by tissue culture technique. याच्यामध्ये by growing some plants fully self-sufficient agrotourism center can be developed. याच्यामध्ये अशा प्रकारे काय असते डेव्हलपमेंट केलेली असते. बटरफ्लाय गार्डन, ऑर्नामेंटल फ्लॉवरिंग प्लांट्स असतात. शेड जे आहेत लोकल किंवा एक्झॉटिक ॲट्रॅक्टिव्ह प्लांट्ससाठी. ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स फ्रूट जे आहेत ते तयार केले जाऊ शकतात. नाव सी हिअर ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन जे आहेत ॲनिमल हजबंड्री आहे. याच्यामध्ये देन पोल्ट्री फार्मिंग आहे. रेअरिंग ऑफ द एग अँड मीट yielding chickens, that is called as the poultry farming. These are the examples of the layers and broiler. Then sericulture, here this is the life cycle of the silk moth is given here. तर हे सिल्क कसं तयार केलं जातं बघा. 10 days बिफोर द पिपॉट टर्न्स इन टू द अडल्ट. ककून्स जे आहेत ते सगळे काय होतात बॉइलिंग वॉटरमध्ये ट्रान्सफर केले जातात आणि त्याच्यामधून तो पिपॉट काय होतो डाय होतो आणि त्याच्यामध्ये सिल्क फायबर जे आहेत तर ते लूज होतात आणि याचं अनउंडिंग केलं जातं म्हणजे सेपरेट केलं जातं. त्याच्यामध्ये त्याच्यावर प्रोसेस केली जाते आणि त्याला रीलिंग केलं जातं, रीलमध्ये घातलं जातं. सो ऑल धिस इज अबाउट द activity number 13. Now the questions of the activity 11. Observe plants like cycas, Christmas tree, hibiscus, lily, etc. and compare them. Note the similarities and differences among them. याच्यामध्ये काय करायचं त्या प्लांट्सचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस लिहायचे आहेत. Write the division of the given plants irrespective of the differences in their body structure. Write what is the similarity between them. Then next one is label the diagram. डायग्रामला काय करायचं लेबल करायचं आहे. Next question 4. Observe the given plants and answer the questions. Identify the given plant. Label the parts. To which division goes this plant belongs? Does this plant belongs? Question 5. Observe seed, root, stem, leaf, flower of the mustard seed and maize. Verify the differences in the characteristic. याच्यामध्ये मेज आणि मस्टर्डमध्ये कुठल्या प्रकारचे डिफरन्स आहेत तर ते लिहायचं आहे. नाव ट्राय दिस ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. सोक द सीड्स ऑफ द कॉर्न, बीन्स, ग्राउंडनट, टॅमॅरिन, मँगो, व्हीट एक्सेट्रा इन वॉटर फॉर 8 to 10 hours. 8 ते 10 तासांसाठी ह्या सगळ्या बिया भिजवायच्या आहेत पाण्यात आणि त्याच्यानंतर आफ्टर दिस सोक्ड चेक ईच सीड वेदर इट डिवाइड्स इंटू 2 equal halls or not अँड कॅटेगराईज देम अकॉर्डिंगली. तर याच्यामध्ये काय करायचं हे सीड्स 2 भागांमध्ये डिवाइड होतात की नाही हे पाहायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं कॅटेगरी करायची आहे मोनोकॉट कुठले आणि डायकॉट कुठले. देन सी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 12. फर्स्ट क्वेश्चन हाऊ आर मायक्रोब्स रिलेटेड टू आवर एव्हरीडे लाईफ. देन सेकंड क्वेश्चन आयडेंटिफाय द बॅक्टेरिया इन द गिवन डायग्राम अँड राईट 2 uses ऑफ इट. Question 3. Write the name of the 4 atoms which can be obtained with the help of useful microorganisms at your home. तर असे 4 काय करायचे ॲटम्स काय करायचे नावं लिहायचे आहेत जे आपल्या घरी ज्याच्यामध्ये काय असतात मायक्रो ऑर्गॅनिझम युजफुल असतात. राईट द नेम ऑफ द मायक्रोज फाउंड इन द फॉलोइंग फूड मटेरियल्स. याच्यामध्ये सापडण्यात येणारे मायक्रोबची नावं लिहायची आहेत. कर्डमध्ये कुठलं मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, ब्रेडमध्ये, नोडल्स ऑन द रूट्स ऑफ द सिरियल्समध्ये कुठलं मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते लिहायचं आहे. देन नेक्स्ट इडली आणि डोसामध्ये क्वेश्चन 5C. व्हेन यू बाय फूड इफ यू सी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिटन ऑन इट्स रॅपर विल यू बाय इट और इफ नॉट व्हाय इट इज. गिव रिझन. क्वेश्चन 6. फोम accumulates on the
surface of the dal kept for a long time in summer. Then activity number 13, identify the type of tissues shown in the diagram and write its function. Label the following according to type of the planted tissue. Question 3, which other industries can be developed as an extension of the nurseries? याची नावं लिहायची आहेत. Question 4, name the following. फक्त नेम्स लिहायचे आहेत. हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ द GM crops in which pest resistant genes have been introduced. त्याचं नाव लिहायचं. थर्ड, लोकल इंडियन व्हरायटीज ऑफ द काउज, नेम लिहायचं. 4, exotic varieties of the cows. Question 5, describe the life cycle of the silk moth with a neat labeled diagram. तर काय करायचं, लाईफ सायकल जी आहे सिल्क मॉथची ती काय करायची आहे, त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आणि डायग्रॅमसुद्धा काढायची आहे. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 13. राईट द आन्सर्स ऑफ ऑल दीज क्वेश्चन्स इन युअर नोटबुक.